प्रयागराज येथे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र विश्वकर्मा यांच्या हस्ते भारत गौरव पुरस्कार प्राप्त खामगाव येथील देवीदास शर्मा यांचा सत्कार। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील देवीदास शर्मा यांचा उत्तर प्रदेश प्रयागराज येथे सत्कार। लोकजन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र विश्वकर्मा यांच्या जनसंपर्क अभियान कार्यक्रमानिमित्त उत्तर प्रदेश प्रयागराज येथील कुरुगाव येथे एका भव्य स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी खामगाव येथील सतीफैल परिसरात राहणारे भारत गौरव पुरस्कार प्राप्त देवीदास शर्मा यांचा सत्कार करण्यात आला। श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष देवीदास शर्मा यांचे धार्मिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, भारत गौरव पुरस्कार, विश्वकर्मा रत्न पुरस्कार, बहुजन रत्न पुरस्कार व अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच विविध संस्था मंडळे यांच्या वतीने सन्मानित झाले। अगदी साधी राहणी व उच्च विचारांचे गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून येणारे समाजसेवक यांचे कार्य पाहता 3 मे रोजी त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी लोकजन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र विश्वकर्मा यांनी भारत गौरव पुरस्कार प्राप्त देवीदास शर्मा यांना भगवे दुपट्टे व पुष्पहार घालून सत्कार केला। नंतर आस्थेने मंडळाच्या सेवाभावी कार्याची माहिती घेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मंडळाच्या वतीने सुद्धा त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। हा सत्कार केवळ औपचारिकता नाही तर जनतेचा विश्वास, सामाजिक एकतेचे प्रतीक होते। या प्रसंगी डॉक्टर वीरेंद्र विश्वकर्मा यांनी सांगितले की समाजसेवा, जनसेवा, गोरगरीब अनाथ लोकांसाठी कार्य करणाऱ्या समाजाच्या प्रत्येक नवयुवकांचा सन्मान व सत्कार हा झालाच पाहिजे। या प्रसंगी महेंद्र विश्वकर्मा, मिथुन विश्वकर्मा, अजय विश्वकर्मा, शुभम विश्वकर्मा, रामदयाल विश्वकर्मा, रितेश विश्वकर्मा, रमेश पटेल, धीरज सिंह, अमित विश्वकर्मा, शुभम विश्वकर्मा गावातील लोकांची उपस्थिती होती। इंडिया न्यूज पल्स बुलढाणा।